नाही, अचानक भेट नाही आहे. मध्ये सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेसाहेबांची माझी चर्चा झाली होती आणि गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारावासियांची आणि विशेषतः उद्योजकांची या ठिकाणी आरो ऑफिस असलं पाहिजे, त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये दिली होती आणि सन्माननीय पालकमंत्री शंभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील आणि पुढाकार घेऊन ते कार्यालय देखील बांधण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्या कार्यालयाचं आज उद्घाटन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही इथं कसं काय भेटीला आला आणि भेटीत काय ठरलं. भेटीत हेच ठरलं महायुतीची ताकद वाढवायची, बाकी काही ठरलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2004 पासून मी आणि सन्माननीय राजेसाहेब हे एकत्र विधानसभेमध्ये होतो. सहकारी म्हणून NCBमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सदिच्छा भेट होती. साहेब, एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वारंवार होतात आणि याच्याबद्दल कायदा व्हावी अशी मागणी उदयनराजेंनी केलेली आहे किंवा अनेकांची मागणी. यामध्ये अशी आम्ही सगळेच सहमत आहोत. त्याच्यामध्ये काही वाद असण्याची काही गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा अवमान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची शासनाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे. आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण करत असेल तर त्याला देखील खरा आम्ही देणार नाही. म्हणून याच्यासाठी जर कायद्यात त्याचं रूपांतर करण्याच्या मागणी जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजेंनी केली असेल तर त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने त्या 2 जागा बघितलेल्या होत्या, त्याच्या अनुषंगाने सध्या काय चालू आहे? बाबांबरोबर काही चर्चा झाली? नाही, झाली ना चर्चा. मी तेच सांगितलं की 8 दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये IT पार्क निर्माण करावा हीच भूमिका राजेंची होती. त्याच्यावर चर्चा झाली. कालच आमचे 2 जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागांचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओने येऊन केलेला आहे. ती सकारात्मक आहे. आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन मी इथं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हसवडचा कॉरिडॉर मोठा 3000 एकरमध्ये होतो आहे. त्याचं देखील नियोजन कसं करायचं आहे भविष्यातलं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांची चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न आज होईल. मुंबईमध्ये आता सध्या आता पाणी नाही आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. म्हणजे आता भौगोलिक स्थळ अभ्यास केला तर आजपर्यंतचा दुष्काळी म्हणूनच त्यांच्यावर शिक्का आहे. अशा ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला MIDC उभारणार आहात त्यावेळेला तुमचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? एक याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की MIDC उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत, पूर्वीचे जे उद्योजक आहेत, पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही ही आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल. उलट MIDC आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहत आहेत त्यांना पूर्वीच्या इंडस्ट्रीला आणि शेतीला देण्याचा प्रयत्न करू. मराठी भाषा असलेल्या पाण्यातला आम्ही कोठा काही घेणार नाही. मराठी भाषा आणि हिंदी भाषेवरून आता मुंबईमध्ये वाद चालू आहे. या संदर्भात तुम्हाला काय माहिती म्हणजे नेमकं मराठी भाषिकांवर अन्याय व्हायला लागला मुंबईमध्ये असं वाटतं? एक महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, सर्व जातीचे लोक राहतात, भाषेचे लोक राहतात, त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेडवाकडं करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पुढच्या 15 दिवसात होणार.